मित्रांनो, तुम्हाला असं कधी-कधी वाटतं का, तुम्ही एखादं डिझाइन जेव्हा क्रिएट करता, तर तेव्हा त्या डिझाइनवर खूप वेळ इन्व्हेस्ट केलेला असता. खूप मनापासून ते डिझाइन बनवलेलं असतं. कलर्स वगैरे खूप छान वापरलेले असतात. फॉन्ट देखील खूप चांगले वापरले असतात आणि तुम्ही तुमच्या डिझाइनमध्ये कंपोनंटच्या वेगवेगळे कंपोनंट्स पण चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने वापरले आहेत. पण तरी पण तुम्हाला असं वाटतं, की तुमचं डिझाइन त्या प्रोफेशनल लेव्हलला येण्यासाठी एक स्टेप मागे आहे. असं कधी-कधी वाटतं का? काय मिसिंग आहे हे एक्झॅक्टली समजत नाही. सगळ्या गोष्टी तर मी प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत. योग्य कंपोनंट योग्य ठिकाणी वापरलेला आहे. पण तरी पण काहीतरी मिसिंग आहे, की जेणेकरून माझं डिझाइन हे त्या लेव्हलला जात नाही. ज्या लेव्हलला एका प्रोफेशनल डिझायनरचं काम जसं दिसतं, तसं त्या लेव्हलला माझं डिझाइनचं काम दिसत नाही. हे आणि अशा प्रकारचे जर का प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील, मित्रांनो, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5 चुका जे एक बिगिनर डिझायनर नेहमी करतात मित्रांनो. आणि त्या 5 चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्यावर काय सोल्युशन, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. याच्या आधी जर का तुम्ही चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की पहिली चूक जी बिगिनर डिझायनर्स नेहमी करतात ती म्हणजे व्हिज्युअल हायरार्की. ते प्रॉपर व्हिज्युअल हायरार्की मेंटेन करत नाहीत. आता जर का तुम्ही हे एक्झाम्पल बघत असाल तर इथे एक डॅशबोर्ड आहे. तर ह्या डॅशबोर्डमध्ये मित्रांनो, जर का तुम्ही बारकाईने बघितला, इथे व्हिज्युअल हायरार्की मिसिंग आहे. जर का तुम्ही बघत असाल तर हेडिंग बोल्ड आहे. त्याचे सब बोल्ड त्याचे त्याचे सब हेडिंग पण सुद्धा बोल्ड झालेले आहेत. इथे कुठला एक क्लिअर फोकस, एक क्लिअर फोकल पॉइंट कुठलाच नाही आहे. इन्कन्सिस्टन्सी आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कॉग्निटिव्ह लोड इतका दिलेला आहे, की याच्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्याची काही गरज नसलेली इन्फॉर्मेशन बी इथे दिसत आहे तुम्हाला. आणि त्याचं टोटल जर का तुम्ही पाहत असाल, तर रीडेबिलिटी खूप कमी आहे. एक्झॅक्टली युजरला समजत नाही, की नेमकं कुठं त्याचं लक्ष द्यावं. कुठल्या गोष्टीवर त्याला फोकस करावं हे त्यालाच कळत नाही. आता इथे बघा, इथे बटनची तुम्ही ज्यावेळेला इथे ज्यावेळेला तुम्ही बघता, तर त्यावेळेला इथं बटनचे साइजेस हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. इथे प्रत्येक ठिकाणी सेम बटन, असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी सेम बटन वापरलेले आहेत. हेच जर का तुम्हाला, जर का ह्याच डिझाइनला जर का तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्हाला काही गोष्टींच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आपलं हेडिंग, सपोर्टिंग टेक्स्ट, प्रायमरी ॲक्शन आपण कसं घेतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्ही या एक्झाम्पलमध्ये बघत आहे, की हे या एक्झाम्पलमध्ये आपण प्रॉपर नेव्हिगेशन ठेवलेलं आहे. ज्या गोष्टी दाखवायच्या नाहीत, त्या गोष्टी आपण हॅम्बर्गरमध्ये आतमध्ये ठेवल्यात. पण ज्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या गोष्टी आपण अपफ्रंट दाखवलेल्या आहेत. तसेच जर का तुम्ही हेडिंग बघितला, तर ते हेडिंग क्लिअर आणि इमिजिएट आहे. त्याच्यासोबतच जर का तुम्ही बघितला, तर त्याचे सपोर्टिंग जे टेक्स्ट आहे, ते सपोर्टिंग टेक्स्टचा फॉन्ट त्याच्या हिशोबाने आपण ॲडजस्ट केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे कॉल टू ॲक्शन आहे, ते प्रायमरी बटन जे आहे ते आपण प्रॉपर तिथे हायलाइट करून दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने व्हिज्युअल हायरार्की आपण मेंटेन करू शकतो. दुसरी सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो, की स्पेसिंग. कुठल्याही डिझाइनमध्ये स्पेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेसिंग फक्त गोष्टी ॲडजस्ट करण्यासाठी नाही आहेत किंवा एलिमेंट ॲडजस्ट करण्यासाठी नाही आहेत, तर स्पेसिंगचा उपयोग बऱ्याच गोष्टीसाठी होतो. आता इथे ज्यावेळेला बघता तुम्ही, अ, इथे बघा, आता इथे या एक्झाम्पलमध्ये जर का तुम्ही बघत असाल, तर इथे वेगवेगळ्या प्रकारची स्पेसिंग वापरलेल्या आहेत. कुठे 13 वापरलेला आहे, कुठे 27 वापरला आहे, कुठे 19 वापरलेला आहे. तर हे स्पेसिंग ठेवण्यासाठी पण एक लॉजिक असतं मित्रांनो. ते लॉजिक आपल्याला फॉलो करावं आहे. एखादं जर का चांगलं डिझाइन असेल, तर त्याची हायरार्की आपण मेंटेन प्रॉपर ठेवली पाहिजे. आता ज्यावेळेला इथं बघाल, तर त्यावेळेला सेम लेआउट आहे, पण त्या सेम लेआउटमध्ये आपण स्पेसिंग मॅनेज केलेलं आहे. जसं की इथे 24 ठेवलेले आहेत. इकडे 24, 16, 24 असं असं कुठलाही ऑड नंबर इथे घेतले नाही. स्पेसिंग ठेवण्यासाठी मोस्टली आपण 4, 6, 8, 12, 16, 20, 24 अशा पद्धतीचा सिक्वेन्स आपण इथे वापरतो. तर रँडम स्पेसिंग प्रॉपर ठेवल्यामुळे आपल्या डिझाइनचा लूक चेंज होऊ शकतो. मिस्टेक नंबर 3 मित्रांनो, खूप सारे कलर वापरणे. कुठल्याही डिझाइनमध्ये मित्रांनो, कलर हे लिमिटेड असले पाहिजेत. मॅक्सिमम 2 या 3 प्रकारचे कलर असले पाहिजेत. इथे जर का तुम्ही या एक्झाम्पलमध्ये बघत असाल, तर इथे कलर्सची रंगमंच केलेली आहे मित्रांनो. वेगवेगळे कलर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ते 8 कलर्स वापरले आहेत. जर का तुम्ही बघाल. पण जर का तुम्हाला हेच डिझाइन जर का प्रॉपर प्रोफेशनल लेव्हलने करायचं असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 3 कलर्स वापरायचे. तुमची स्टाईल गाईड डिफाईन करा आणि जर का तुम्ही व्यवस्थित बघाल, तुमची डिझाइन हे असं दिसेल. याच्यामध्ये मी काय केलं, याच्यामध्ये फक्त 3 कलर्स वापरले आहेत मित्रांनो. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी कलर. याच्यामुळे तुमच्या डिझाइनला लूक खूप वेगळा येतो. ही चूक सुधारली तर तुमच्या डिझाइनमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट होतो. चौथी चूक आहे मित्रांनो, कार्ड्स वापरणे. प्रत्येक डिझाइनमध्ये कार्ड वापरले पाहिजेत हे नक्कीच बरोबर आहे. पण तुम्ही जर का कार्ड खूप सारे वापरले, तर ते डिझाइन एक प्रकारचं बॉक्सी डिझाइन होऊन जातं.
जर का तुम्ही इथे बघाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये इथं कार्ड वापरलेलं आहे. ते वेलकम टेक्स्टला कार्ड वापरलेलं आहे, बाकीचे फिल्टर्स वापरलेले आहेत, बाकीचे हे कार्ड्स आहेत सगळे. प्रत्येक गोष्टी असं चौकोन-चौकोन वाटते. पण ते यानं काय होतं, हे डिझाइन लँग्वेज चुकते आपली. मग दिसायला पण एकदम प्रॉपर दिसत नाही. याच्यावर जर का तुम्ही प्रॉपर हायरार्की मेंटेन केली, तर जे कार्ड गरजेचं आहे तिथेच कार्ड वापरलं, जिथं कार्ड गरजेचं नाही तिथं कार्ड नाही वापरलं, तर हे तुमचं डिझाइन अशा पद्धतीने दिसतं. जर का तुम्ही प्रॉपर बघाल तर इथे बघा, इथे मी 2च कार्ड वापरलेले आहेत. जर का तुम्ही इथे प्रॉपरली बघाल तर इथे मी कार्ड्स खूप कमी वापरलेले आहेत. पण जिथं गरज आहे तिथेच वापरलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मी कार्ड नाही वापरलेले आहेत. त्याने डिझाइनचा लूक टोटल चेंज होऊन जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजेच आपल्या डिझाइनमध्ये कॉन्ट्रास्ट कमी ठेवणे, टार्गेट एलिमेंट काय आहे ते कळत नाही, ते समजत नाही. टेक्स्ट आपले असते ते प्रॉपर व्हिजिबल होत नाही. आता ज्यावेळेला तुम्ही इथे बघता, इथे मला इथे समजत नाही की माझा कॉन्ट्रास्ट खूप कमी असल्यामुळे हे डिझाइनचं एक्झॅक्टली समजत नाही. इथे इथं कलर फेंट वाटतात. एकदा असं वाटतं की कलर याच्यावर ओव्हरले होतो. हा कलर एकदम फेल्ट आहे. टार्गेट आपल्याला काय करायचं आहे ते एक्झॅक्टली माहीत नाही आहे. प्रायमरी ॲक्शन कोणते आहे याच्यामध्ये ते नाही समजत आहे. डेकोरेटिव्ह ओव्हरलोड खूप आहे. म्हणजे व्हिज्युअल्समध्ये खूप मोठ्या प्रकारचे डिफरन्सेस आहेत. जर का तुम्ही असं बघितलात, जर का इथे बघितलं तर हे समजत नाही की एक्झॅक्टली कशाला काय आहे ते आणि कुठलं बटन ऑन आहे, कुठलं ऑफ आहे ते नाही समजत. ह्याच्यावरलं जर का तुम्हाला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाते की माझं टेक्स्ट प्रॉपर रीडेबल आहे. क्लिअर ॲक्शन मला माहिती आहे की मला काय करायचं आहे, पैसे पाठवायचे आहेत, रिसीव्ह करायचे आहेत किंवा पे करायचं आहे. ईझी नेव्हिगेशन आहे. प्रत्येक नेव्हिगेशनला मी प्रॉपर पद्धतीने लेबल दिलेलं आहे, की कशा पद्धतीचं नेव्हिगेशन आहे. हे ग्रोसरी स्टोअर आहे, कॉफी शॉप आहे, हे सॅलरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं कॉल टू ॲक्शन बटन मी प्रॉपर हायलाइट केलेलं आहे आणि युजरला समजतं, की इथे मला काहीतरी ॲक्शन घ्यायची आहे. तर मित्रांनो, या होत्या 5 चुका ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत तुमच्या प्रत्येक डिझाइनमध्ये आणि त्या प्रत्येक डिझाइनमध्ये तुम्हाला त्या इन्क्लूड करायचे आहेत आणि त्याचे जे काही मी सोल्युशन सांगितलं ते सोल्युशनसुद्धा तुम्हाला त्या डिझाइनमध्ये इन्कॉर्पोरेट करायचं आहे. या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही बघितल्या तर तुमचं डिझाइन हे एक अमॅच्युअरपासून ते खूप मॅच्युअर डिझाइन होऊ शकतं आणि तुमचं डिझाइन एका प्रोफेशनल डिझायनरच्या लेव्हलला येऊ शकतं. आय होप तुम्ही या 5 चुका नक्की लक्षात ठेवाल जेव्हा तुम्ही तुमची पुढची डिझाइन बनवाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.